फ्रेंड्स, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आता मी चालले गावाला. तर मी तुम्हाला काल बोलले होते की मी जाणार आहे मम्मीकडे, तर तिकडे कार्यक्रम आहे म्हणून. तर चला, आता वाजलेत किती, आता तर 4 वाजले. तर आता शंभू परीला स्कूल मधून आणलं, त्यांचं सगळं झालं, माझी रोजची कामं झालेत. आणि आता मला इथं ना बॅग भरायची. आता बॅग म्हणजे भरली, पण दुसरी ह्यांनी नवीन आणली बॅग आणि ती जुनीवाली होती. मग आता त्याच्यातले कपडे ह्याच्यात भरायचे मला. आता मग तेवढंच करायचंय. पोरं गेलेत खाली खेळायला. म्हणजे थांबत नाही कशासाठी. जर जास्तच भूक लागली तर मग थांबतो, वडापाव वगैरे काहीतरी खायला. तर चला, आता डायरेक्ट इथून निघाले का नाही मग मी तुम्हाला दाखवते. डायरेक्ट तिथं गेल्यावरच का मी ही बॅग आवरते. आता ह्या बॅगमधले आता ह्याच्यात कपडे भरायचेत बघा. तर ही ना, मी तुम्हाला ब्लाऊज बघा व्हिडिओ काढलेला होता तो ब्लाऊज. तर ही ना, तो ब्लाऊज ना ह्या साडीवरचा आहे. तर मी आता हेच घालणार आहे उद्या पूजेला. म्हणजे म्हणलं हेच घालावे. तर तर ह्याच्यावरचा ब्लाऊज पण झालाय रेडी, म्हणून म्हटलं आता उद्या हेच घालणार आहे. तर चला, आता ही उद्यासाठी घेतली. आणि परीला सेम ना हा ड्रेस आहे. परीला मी तुम्हाला उद्या दाखवेल तिचा ड्रेस. तर परीचा पण इतका भारी ना. आणि परीची माझी मॅचिंग होती बघा. माझ्या ड्रेसची, माझ्या साडीची, तिच्या ड्रेसची. नको नको. तर परीचं शंभूचं पण आवरलंय बघा. इकडे चाललंय आता. ह्यांची तर वेगळीच मजा असते. मला तर इतके नादवून जातात ना. आज जायचे तर ह्यांनी 8 दिवस नादवून बसले होते. मुलं जायचं म्हणून आवरले बघा. अशा छोट्या छोट्या पिना लावल्यात. इथं दोन आणि अशी वाली दिसती परी. कशी दिसती? काय वाव, लय छान. सांग ना. किती नटलाय बघू. तरी शंभू पण असं नटलाय बघा. हे बघा, हिरो दिसते का नाही. आणि लई शायनिंग मारायला लागलाय हा मुलगा बरं का. इतका शायनिंग मारायला लागलाय ना. आणि ना कटिंग केल्यापासून लई शायनिंग करते. ए, तुझा शूज घाल ना. ए शंभू, तुझा शूज घाल. नाही, थांब, शूज घाल ना. चल, पप्पाला सांग काढायला. आणि ती चप्पल पण घे तिथं घालायला तुला. आणि फ्रेश झाले. तर आता मी चहा पिते. मुलांचं चाललंय बघा गोंधळ. आता 8 वाजले. 8 वाजता आम्ही पोहोचलोय. तुम्हाला म्हणजे मी म्हटलंच होतं 8 वाजतील म्हणून पोहोचायला. माझी मम्मी आहे आणि माझी मम्मी ही आणि मम्मीची मम्मी बघा इकडे. इकडे आई, तू कधी आली? आज आली. आणठून का? आणि ही बघा मामाची पुगी आहे बघा. पुरगी आहे का पुगी आहे ग तू? घेठून का? तर अभ्यासात घेऊन आली वाटतं बघा. ही बाई बघ, शंभू परी बघ. होय तृप्ती, अभ्यास घेऊन आली तू स्टडीचा. गुड गर्ल आहे बाबा. तर आता काय मम्मी आज तब्येत काय आहे? पनीरची भाजी. ओ माय गॉड, पनीर. तर पनीर परीचं फेवरेट आहे. देदू बाई, केस बांधा ना जरा. फेवरेट भाजी परी दीदीची का? बरं, ओके. फेवरेट भाजी मामीला कर. आणि त्याच्यात हा हिरवा वाटाणा टाकून का? ओके. आणि बेटी आता कशासाठी? जेवणाबरोबर खायला. तोंडी लावायला का? तोंडाला लावायला का? आता वहिनींचा स्वयंपाक चाललाय बघा. काय म्हणतोय ग? तर इकडं आलं का नाही. हे बघा, नुसतं ह्या मुलांचं काय असतं. आईला नुसतं आईच्या पाठीमागं असतं. आई हे करून दे, ते करून दे. मम्मीला ना
हे बघा मग बघा असं इकडं आलं का नाही दिसता अशा असतो. शंभू परीने मागितलं हे हेडफोन ह्याच्यातलं लाव आई म्हणून, आणि त्या पोरांच्या नादात ही बाजूला पडलं होतं. तर मम्मी त्यांच्या दोघांच्या कानात लावलं ना ते हेडफोन. तर मम्मी काय म्हणती, गमीला कुठं आहे गळायचं, परत मी लावला. तर मम्मी फरशी पुसायचं मॉप असतं का नाही मॉप, तर त्याला काय म्हणते जिप्र कुठं आहे का जिप्र. अशी मम्मीला काही शब्द आठवले नाहीत ना, मग मम्मी अशी काही पण जिप्र धर तुझं गमीला. हा गमीला धरते. येते का आवाज? बाहेर काढायचं नाही. हे बघा काय ऐकताय तुम्ही रे. आईचा तर मोबाईल सकाळी डायनिंग टेबल वर रिंग वाजती ह्यांना काय ऐकतंय ते काय माहिती आता. थोडाच आवाज येणार की बाळा. थोडंच येणार बाळा. ती गमीला कुठं गेलं काय माहिती. गमीला जमिनीला चार्जिंगला लावा. ती चार्जिंगला लावायचं नका लावू नुसतं. ती ह्याच्यात टाकायचं आणि मग चार्जिंगला चार्जिंग. आई माझी पण लहानपणी होती की ग. आता नाही ना. आता नाही बघ एवढी. माझी बी लहानपणी अशीच होते. आणि आता झाले जरा बरे. आता ना परी आईला शिकवते मोबाईल मध्ये कसं शिकायचं कधी काय नाही. तर आईला नवल वाटते की बाई एवढीशी पोरगी पण तिला यायला लागले म्हणून आज आईला वाटायला चालू करायचं त्यांना पण काम. बरं ओके. हा पाहुणचार ना. हा बरोबर. तर इथं बघा आता वहिनींनी ह्या मसाला काढलाय. कशाचा वहिनी? कांदा टमाटा हा. पनीर मसाला पनीर मसाला. मसाला. वहिनींना आणलेली भाजी छान येते बरं का. तर मला ना अशा चपात्या अशा येत नव्हत्या, येतच म्हणजे अजून पण येत नाही त्यांना. असं खाली पेपर आणि रुमाल पाहिजे असं तरच मग त्यांना जमतात असा विषय आहे ना वहिनी. आता असं म्हणलं ना चपाती म्हणजे आपल्याला हवी तशी होत नाही, पातळ होत नाही है पाहिजे ना. तशी. हा हा त्याच्यामुळं येत नाही चपात्या असं. येत नाहीत ना. तर आपण पण चालू करावं. तरी तर किती छान दिसली. तरी बघा तेल टाकली जास्त म्हणून आली. तेल टाकले जास्त. नाही मसाल्यामुळे आली, कारण मी गावाकडचा मसाला असतो ना त्याच्यामुळं. चांगला असतो गावाकडचा मसाला, चांगला असतो ना. म्हणजे असं एवढे पागल झाले होते ना पागल झाले. व्हिडिओ काढण्यासाठी. प्रत्येक मी परत आत्या माझं झालं की आत्याचं झालं की निकिताताईचं. व्हिडिओ पण कळत नव्हतं की गौरीचं घर बघायला गेलतो त्यावेळेस. ना तुमची बघून मला पण सवय लागली होती बरं का, वहिनींची बघून. म्हणजे वहिनीनं ना अशा चपात्या जमत नाहीत आणि त्यांची बघून मला सवय लागली होती. आणि घरी गेल्यानंतर मग मी तशी केली एकदा ट्राय. तर म्हणजे नाही का रुमाल आणि हे ठेवून पेपर. तर मग हा लय भारी आले होत्या आणि फुगल्या पण होत्या चांगल्या. तर तुम्हाला एक गंमत दाखवू का, थांबा. इकडं पाल वहिनींची मैत्रीण आहे का, ही कशाला आली, फ्रेंड आहे का तुमची वहिनी? कशाला आली म्हणून इथं. कशी बसली बघा ना, तिची रोजची जागा असेल ती. मसाला कोणता टाकला आता? पनीर मसाला. वहिनी म्हणतात साधा आहे नका दाखव. हे पण टाकतो. ओके कट. मग हे कट. पाणी टाकायचं का नाही टाकायचं थोडंसं फ्राय. तर वहिनीना लय उशीर फ्राय करतात बघा, एकदम गरम करतात लय उशीर, मगच टाकतात त्याच्यात पनीर. हे मटर टाकलं. वा बाई, परीला तर दर इकडं आलो की प्रत्येक वेळेसच असती मजा आहे बाबा परीची, शंभूची. हा ही बसवायची ही आहे ना, ही असं वाढायचं म्हणजे ढेली बसली. उठ जरा. ही अशी दाखव बाबांना. हा बरी अशी तिची तिला घालता काढता येते. आणि थोडीशी ती वडायची बाया, ही आवळ व्हायला लागली ना, ही वडायचं मागा. झालं का? खुश का? बघू बघू तोंड. आईला थँक्यू बोलली का?
टेरेसला. आईला थँक्यू बोलायचं बाळा. आई तुला किती घेते का नाही बघ बरं. परीची ना लय मजा आहे बाबा माहिती का. आणि माझी कमी पण परीची मजा असते इकडं. चल आईला दाखव. आईला दाखव की आपण. त्याची तयारी चालली बघा. इथं कोथिंबीर हिरवीगार एकदम दिसते, एकदम छान छान गावरान. आणि इकडं आई निवडते वाटाणा आणि आता मी पण इथं निवडणार आहे कोथिंबीर. मम्मी कशात गोळ्या करायच्यात का? गोळ्या करायच्या. ती दे ना मम्मी तू ही आणि ती दे. ती दे का निवडा ना, तू ही घे. बघू शंभू कुठे गेला होता तू? नुसता महागा लागतो बघा पप्पाच्या. हा नुसता महागा लागतो है ना. तर आम्ही काय काय खाल्लं बघायचं का तुला? काकडी खाल्ली. चल तुला खायची का? चल हात धू बळ. चल हात धू जा. बघा आता वहिनींचं झालंय बघा सगळं. वहिनीने आवरून घेतलं पटकन आणि ह्यात भाजी पण केली बघा. आता वहिनी कोथिंबीर नाही टाकली. हा इथं कोथिंबीर टाकणार आहेत आणि ह्याच्यात भात केलाय. तर आता जेवायला बसते बघा. आता जेवणामध्ये आहे पनीरची भाजी, काकडी, कांदा, लिंबू, बीट, चपाती आणि भात. तर बसली तृप्ती पण. परीने पण जेवली आणि ती झोपली. तर शंभू इथं बसणार आहे आता जेवायला. तर आता या जेवायला तुम्ही पण. कशी लागते भाजी? चांगली लागते का? तर तृप्तीच्या आवडीची भाजी आहे आता आहे ना. तृप्ती आवडते ना पनीरची? हा तर आता ना आताच खाली आलोय आम्ही आणि इतकं गार लागते ना, लय गार लागते. तर मम्मीचं आता इथं मी काल केलं तर घरच्या घरी पेडिक्युअर, तसंच मम्मीचं पण करणार आहे. म्हणजे तिला पण जरा हलकं वाटेल आणि जरा रिलॅक्स वाटेल म्हणून. तर आता म्हणजे ती पण गमून येते कामावरून आणि तिला कोण असं म्हणजे तिची तरी अजिबात उल्हास नुसता असल्या गोष्टी करायच्या. मी आले ना कधी मग असं मी काही ना काही काढत असते. तर आता चला मग मी करते पेडिक्युअर म्हणजे तिला पण हलकं वाटेल, जरा बरं वाटेल. तर व्हिडिओ बघा आता तुम्ही. आणि इकडे आई बसली, मम्मी बसली. तर आई म्हणते बाई मला काही घेऊ नको तुझं दुकान म्हणते. तिला ना म्हणजे सवय नसल्यामुळे तिला जरा हे वेगळं वाटते. तर चला आता मम्मीचं करते. तिला आता गरम पाण्यामध्ये म्हणलं पाय टाक म्हणलं, म्हणजे तुला जरा बरं वाटेल म्हणलं कडक पाण्यामध्ये. तर मी तिचं करते म्हणजे तिला जरा शांत झोप लागलं ना. उद्या धावपळीचा दिवस आहे आणि शिवाय तिला धावपळ जास्त होणार आहे. घरातलं काम काय म्हणजे घरातलं असं काही निघालं की मग तिला जास्त लोड पडतो. म्हणून म्हणलं ह्या जरा गोष्टी आपण छोट्या छोट्या केला तर तिला उद्या जरा हे भेटेल, आराम भेटेल जरा. आणि काम किती जरी असलं तरी तिला जरा हलकं वाटेल. म्हणून आता हे छोटासा तिला हे जरा सुखाचं जरा म्हणजे तिला पेडिक्युअर करते. तरी चला म्हणजे म्हणायला लागली काय बाई नवीनच काढलंय, तिला माहित नाही. म्हणजे माहित होतं पण उल्हासाने करायचं नाही असंही तिचं. दुखलं तर दुखलं अंगावर काढायचं आहे ना. हो आणि करायला लागलं की म्हणते काय बाई करते, सोड बाई बळबळीने तिच्या हातात पाय धरू मी काढले. तेव्हा आता तिला शांत झोप म्हणजे इतकी आली ना ह्याला झोप. नको बाळा नको, ते तुटल. तर इतकं त्याला झोप आली ना. तर इथं म्हणजे बाहेर पण आम्ही बसलो आणि तिकडे बाबा झोपलं दुकानात. असं त्याचं मन लक्ष जरा विचलित व्हायला लागलंय है ना रे मुंगळ्या. तुला झोप आली का नाही? हा होय रे. परत नाही ठेवले बघा, छान वाटायला लागले जरा आता.